अध्यक्ष माननीय रशीदजी ताहिर साहेब असतील, माननीय दयानंदजी चोरगे साहेब असतील, ठाणे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय प्रफुल्लजी पाटील असतील, हे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय सचिनजी पोटे असतील, कल्याण जिल्हा अध्यक्ष माजी खासदार सुरेशजी टावरे साहेब व मनीषजी। भिवंडी लोकसभा सीट के लिए आज यहाँ सब पत्रकार आए हुए हैं। मैं आप सभी लोगों का स्वागत करता हूँ। साथ ही आज के इस प्रेस कॉन्फ्रेंस में ग्रामीण के जिलाध्यक्ष, कल्याण के जिलाध्यक्ष, माजी खासदार साहब मनीष गनोरे जी, पालघर के जिलाध्यक्ष, सभी तालुका अध्यक्ष, इन सब का यहाँ पर स्वागत करता हूँ। और पार्टी की भूमिका आप सभी को मालूम है कि एक हफ्ता पहले यही प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमने आपके सामने बिल्कुल साफ साफ बता दिया था कि भिवंडी लोकसभा जो बना है 2009 में डिलिमिटेशन के बाद, उससे पहले तकरीबन 7 या 8 मरतबा कांग्रेस का धानु लोकसभा में हमारा हल्का आता था। 7 या 8 मरतबा कांग्रेस के खासदार रहे और कभी भी जो पार्टी क्लेम कर रही है इस सीट के ऊपर, उनका कभी भी यहाँ पर कोई खासदार या कोई भी यहाँ पर उनका वो नहीं था। ये बहुत साफ साफ मैं पहले बता चुका हूँ। आज भी यही हमारा कहना है कि आज भी यहाँ पर जो है हमारी पोजीशन मजबूत है। भिवंडी में जब भी इलेक्शन हुआ है, भले लोकसभा की सीट हम हारे या जीते, लेकिन भिवंडी ने हमेशा इसको लीड दिया है। आप 2009 में टावरे साहब चुन के आए, भिवंडी ईस्ट और वेस्ट दोनों मिला के 47,000 की लीड यहाँ थी। 2014 में 2019 में लोकसभा सीट हार गए, लेकिन फिर भी भिवंडी शहर में ईस्ट और वेस्ट दोनों हल्के मिला के तकरीबन 40 से 50,000 के बीच में 60,000 की लीड यहाँ पर रही। बोलना यह है कि ये हमारी पारंपरिक सीट है और ये सीट किसी भी सूरत में हमारे लोग जो है, भिवंडी शहर की मैं बात करना चाहता हूँ, हमारे लोग पंजा निशानी को जानते हैं, बाकी दूसरी कोई निशानी को हम लोग जानते नहीं। ये बहुत साफ साफ मैं कहना चाहता हूँ। और पंजा निशानी हम देख के हमारे लोग आज भी राहुल गांधी के भिवंडी यात्रा के बाद ये टेम्पो जो है बहुत ऊंचा चला गया और दूसरा कोई चीज लोग सुनने के लिए तैयार नहीं है। हम यही पार्टी के पास ये डिमांड रखे हैं, पहले भी रखे थे, उस दिन प्रेस कॉन्फ्रेंस में रखे। हमने जनवरी के महीने में एक ठहराव लेकर पार्टी अध्यक्ष के पास भेज दिया था और उसकी कॉपी जो है हम हमारे सेक्टर के ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अपने क्या नाम है खड़गे जी को भी हमने वो ठहराव की कॉपी भेज दी है। और हम फिर एक बार विनती करते हैं कि मीडिया में सब बातें चल रही हैं, बार बार रोज खबर आती है, इसको सीट गई, उसको गई, इसको गई, तो ये सब का कहीं ना कहीं विराम होना चाहिए। और हमारी बहुत मजबूत उसके साथ हमारा डिमांड ये है कि ये सीट जो है पंजे निशानी पर कांग्रेस के पास रहना चाहिए, यही हमारा डिमांड है। येत्या 20 मे रोजी या भिवंडी लोकसभा म्हणजे या कोकणमध्ये जेवढ्या लोकसभा आहेत त्या लोकसभेच्या निवडणुका 20 मे रोजी होणार आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही या भिवंडी शहर कार्यालयामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे माजी खासदार सुरेश टावरे साहेब, शहराचे अध्यक्ष रशीद भाई, कल्याण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे मित्र सचिन पोटे, पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव माझे सहकारी मित्र मनीष गनोरे साहेब आणि उपस्थित भिवंडी शहरातील सर्व मान्यवर, सर्व नगरसेवक, महिला वर्ग, सर्व युवक कार्यकर्ते या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहेत। खरं तर मागच्या 3 दिवसापूर्वी भिवंडी शहरामध्ये शहराध्यक्ष रशीद ताहिर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद झालेली होती। त्याच्यामध्ये त्यांनी जो ठराव मांडलेला होता की या भिवंडी लोकसभा ही पारंपरिक लोकसभा आहे। पारंपरिक बोलल्यानंतर जवळपास देश स्वतंत्र झाल्यापासून या भिवंडीमध्ये जवळपास 9 वेळा खासदार या ठिकाणी
या निवडून आलेल्या आहेत. डहाणू लोकसभा होती त्यावेळेला भिवंडीचा सर्वाधिक जे शिंगडा साहेबांना मतं मिळायची ती भिवंडी शहरातून मतं मिळायची आणि जवळपास शिंगडा साहेब याच्यामध्ये किमान 6 वेळा खासदार म्हणून ते निवडून आले. त्याच्यानंतर शंकरनम साहेब निवडून आले, लानू शिडवाकम निवडून आले. त्याच्यानंतर ज्या वेळेला हे आपल्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन झाला त्यावेळेला 2 लोकसभा त्याच्या 4 लोकसभा झाल्या. त्याच्यामध्ये 2009 मध्ये सर्वप्रथम खासदार आमचे काँग्रेसचे सुरेश टावरे हे त्यावेळेला निवडून आले. आणि ही पारंपरिक जी जागा आहे ही काँग्रेस पार्टीची पारंपरिक जागा आहे आणि ही काँग्रेस पार्टीची जागा ही आम्हाला काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. या माध्यमातून आमच्या या सर्व ठाणे जिल्ह्यातील सर्वच अध्यक्ष या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहेत. प्रसार माध्यमातून आपल्याला खूप काही पाहायला मिळत आहे. काही नेत्यांनी सांगितलं की एक संधी आम्हाला द्या, कारण या जागेवर काँग्रेस 2 वेळा हरलेली आहे, तर आता पुढे चान्स आम्हाला द्या. तर ज्या वेळेला एक कोरोनाची लाट होती अशी एक लाट भारतीय जनता पार्टीची आली होती. नागरिकांना वेगवेगळे आमिष दाखवले, खोटे आमिष दाखवले. त्या आमिषला या भिवंडीतील जनता कुठेतरी भरकवून आणि ती खोटे आश्वासन जे दिले त्याला बली पडले आणि इथे 2 वेळा 2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार या ठिकाणी निवडून आले. पण जो कोणी नेता जर बोलत असेल की एक वेळा आम्हाला संधी द्या, तर त्या नेत्याला पण माझी विनंती आहे की ही तुम्ही संधी मागू नका. का तर ही आम्ही काँग्रेस पार्टी पारंपरिक जागा ही काँग्रेस पार्टीची आहे. तर आम्ही जर काँग्रेस जर इथे जर 2 वेळा जर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जर हरलो असेल 2014 आणि 2019, तर त्यावेळेला आपणही सुद्धा ठाणा 2014 आणि 2019 ठाणा लोकसभा सुद्धा तुम्ही हरलेले आहेत. आणि तुम्हाला कल्याण लोकसभा होती, ती कल्याण लोकसभा सुद्धा तुम्ही 2000. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी स्वागत करतो. आणि आज इथे जमलेले सर्व जिल्हा अध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, सर्व कंट्रोलचे अध्यक्ष आणि सर्व आमचे प्रदेशचे सचिव, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, खूप खेदाने बोलावं लागतं तर 2009 पासून ही लोकसभा आपण लढत आलो. त्याच्यापूर्वी आपण लढत होतो, परंतु त्यावेळेला कल्याण आणि मुरबाड हा भाग नव्हता. त्याचप्रमाणे शहापूरचाही अर्धा भाग याच्यामध्ये येत नव्हता. परंतु भिवंडी ही प्रत्येक वेळेला इथे या लोकसभेमध्ये असायची. 2009ला जेव्हा ही काँग्रेस लढली, मी निवडून आलो, परंतु काहीकांना ती गोष्ट पटत नाही म्हणून 2014ला माझं तिकीट कट केलं. परंतु मी पक्ष सोडला नाही म्हणून मला माझ्या पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवून 2019ला पुन्हा मला तिकीट दिलं. परंतु 2019ला माझं 22 मार्चला रात्री 10 वाजता माझं तिकीट घोषित झालं होतं आणि मी दिल्लीवरनं इथे आलोय. सर्वांनी स्वागत केलं आणि आम्ही कामाला लागलो. परंतु पुन्हा मध्ये कोणतरी टपकतोच, तो त्यावेळेलाही टपकला आणि पुन्हा डिस्प्यूटमध्ये टाकले आणि माझे 20 दिवस फुकट घालवले. 9 तारखेला शेवटचा दिवस होता, 9 एप्रिल फॉर्म भरण्याचा. त्या दिवशी मला 2 तास अगोदर AB फॉर्म दिला. म्हणजे माझे जवळजवळ 20 दिवस त्यावेळेला फुकट घालवले आणि मला फक्त 20च दिवस मला लोकांशी संपर्क साधण्याचा मला वेळ मिळाली, प्रचार करण्याची वेळ मिळाली. आणि त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या सर्वात कमी ज्या सीट हारलो त्यामध्ये भिवंडी होती 3 नंबरला. आणि ही हारल्यानंतरही जर आमचा पक्ष किंवा इतर पक्ष कोणी मागत असेल तर हे चुकीचं धोरण आहे. दुसरं कोणाला देऊ नये, कारण जो पक्षाला देतात आता NCPला असं चालले देण्याचं, त्यांचं खरं म्हणजे भिवंडी लोकसभेमध्ये काही उरलं नाही. जे त्यांचे कार्यकर्ते उरलेले आहेत ते मी
दाव्याने सांगतोय 2014 आणि 2019 मी जवळनं ही निवडणूक बघितलेली आहे. त्यामध्ये जे NCPचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे आणि नेते हे 50%च्या वर कपिल पाटीलला ऍडजस्ट होतात. ते ना NCPच्या नेत्यांचं ऐकत ना कोणाचं ऐकत नाही, ना काँग्रेसच्या उमेदवाराचं ते काम करत नाही, हे मी दाव्याने सांगू शकतो. आणि जर आता त्यांना सीट दिली तर मला नाही वाटत की ही सीट निवडून येणार. ही सीट फक्त आणि फक्त काँग्रेसच्या निशाणीवरतीच ही सीट निवडून येऊ शकते आणि ते पण काँग्रेसचाच उमेदवार पाहाल, इतर कुठला उमेदवार इथे चालणार नाही. हे असं मला तरी माझ्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या सांगण्याने मला असं वाटतोय. म्हणून कारण प्रत्येक जण जो कोणी असतो कार्यकर्ता त्याचेही स्वप्न असतात आणि ज्या वेळेला तो स्वप्न पूर्ण होण्याची वेळ येतो आणि तिथे मध्ये कोण टपकतो तर ते कोणी सहन करत नाही. म्हणून मी माझ्या पक्षाच्या आणि जे मागतात NCP वाले त्यांच्याही नेत्यांना मी विनंती करतो की ही पारंपरिक सीट भिवंडी ही काँग्रेसची आहे, ही काँग्रेसकडेच राहू द्या अशी मी त्यांना विनंती करतो. एकत्र बैठकीची आणि प्रेस कॉन्फरन्सची वेळ आमच्यावर आलेली आहे. ती अतिशय गंभीर बाब अशी आहे की गेल्या 35 ते 40 वर्ष माझ्यासारखा एखादा निष्ठावंत कार्यकर्ता पक्षाचं निष्ठेने काम करतो. मधल्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा बरीचशी लोक जी काँग्रेस पक्षाच्या जीवावरती मोठी झाली त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये ते सामील झाले. परंतु इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा निष्ठेने काँग्रेसचं काम करतोय आणि आज आमच्या घरातलं आमचं घर हिरकावून घेण्याचं जे काम करत आहे त्यांना मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो का ही काँग्रेसची पारंपरिक जागा आहे, काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात मतदार आहे, ही जागा आम्ही कदापिही सोडणार नाही अशी मी कळकळीची विनंती आमच्या श्रेष्ठींना करतोय. कारण आज जिल्हाध्यक्ष 4 जिल्हाध्यक्ष आम्ही इथे एकत्र जमलोय. आमचे वरिष्ठ नेते सन्माननीय माजी खासदार सुरेशजी टावरे साहेब इथे आहेत. इथे आमचे सर्व इच्छुक उमेदवार इथे बसलेले आहेत. इथे आमचे ब्लॉक अध्यक्ष आहेत, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व जिल्हाध्यक्ष आहेत. असं असताना आमची जागा ही कोकणामध्ये 2 जागा आम्ही मागच्या वेळेस लढलो. एक पालघरची जागा आज महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उभाटाला सोडलेली आहे आणि ही जर जागा तुम्ही आमच्याकडनं हिरकावून घेत असाल तर आम्हाला असं वाटते का कुठेतरी कोकणामध्ये काँग्रेस संपवण्याचा हा कटकारस्थान रचत आहात का. जर ही सीट आमची 100% पॉझिटिव्ह सीट आहे, जी निवडून येणारी जागा आहे, या जागेवरती तुम्हाला दावा करण्याचा अधिकार कोणी दिला. आमच्या श्रेष्ठींना आमची विनंती राहणार आहे का मागच्या निवडणुकीमध्ये जसं सुरेश टावरेंना तिकीट दिलं, सुरेश टावरे साहेबांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला, काँग्रेसचा कार्यकर्ता एक पाऊल मागे राहून टावरे साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांची ताकद होती, त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान का कमी पडलं. आणि आज तुम्ही मित्रपक्ष आमची जागा आमच्याकडनं मागतायत, हे काही योग्य नाही. मी एवढीच आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करणार आहे श्रेष्ठींना का कुठल्याही परिस्थितीमध्ये 2024ला भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाचा असावा, काँग्रेसची निशाणी असावी, जेणेकरून हा 24ची 100% निवडणूक आम्ही निवडून देऊ. आमचा एक खासदार इथून दिल्लीला पाठवू, एवढंच आम्ही या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. आता सर्वांना आपलं ही सीट काँग्रेसकडे होती आणि आमच्या मित्र पक्षांकडे कल्याण आणि ठाणे या 2 सीट होत्या. आघाडी करायची झाली तर सर्वात कमी मतदान कमी सीट वोटिंग मध्ये ज्या खासदारकीच्या सीट गेल्या त्या मागच्या वेळेस टावरे साहेब होते, ते काँग्रेसच्या सर्वात कमी मतामध्ये गेलेली सीट, त्याच्यात 3 नंबरमध्ये भिवंडी लोकसभा येते. आज तुम्ही बघतोय का आघाडी करत असताना ज्या निवडून येतो त्या सीट आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे आम्ही विजयाच्या जवळ असताना कुठेतरी मित्रपक्षांची त्याला मदत होऊन आणि ही सीट 100% निवडून येणार आहे अशी सीट काँग्रेसची पारंपरिक सीट इथल्या लोकांना कधीच सोडायची नाही अशा पद्धतीने हे असतं. परंतु प्रसार माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येतात आणि लोकांमध्ये अशा पद्धतीने संभ्रम निर्माण होऊ नये आणि आमचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही लोकांची जी जनभावना आहे ती वरिष्ठांपर्यंत पोहोचावी आणि यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही घेतोय. कारण तुम्ही जर बघितला तर कोकणामध्ये ज्या 7 सीट आहेत त्या 7 सीटपैकी एकही सीट काँग्रेसला आज मिळत नाही. पारंपरिक ज्या आम्ही लढत होतो ती सिंधुदुर्गची सीट आम्हाला नाहीये, पारंपरिक आम्ही लढतोय भिवंडीची सीट आम्हाला नाहीये, पारंपरिक लढतोय पालघरची जी सीट आम्हाला नाही आणि मुंबईमध्येही तशाच पद्धतीने आहे.
परंतु संपूर्ण कोकणामध्ये काँग्रेसची 1 नंबरला जी सीट आहे ती भिवंडी सीट आहे आणि सर्वात एवढ्या लाटेमध्ये पण सर्वात कमी मताने पडलेली सीट भिवंडी आहे. आणि थोडासा टेकू लावल्यानंतर आज ही सीट आज तुम्ही जर राहुलजींची न्याय यात्रा येऊन गेल्यानंतर इथली परिस्थिती ही 10 वर्षात प्रचंड बदललेली आहे. लोकांमध्ये जो संभ्रम होता तो आजची परिस्थिती आहे की 101% ही भिवंडीची सीट काँग्रेसच्या हाताच्या पंजावर निवडून येणार अशी परिस्थिती असताना आमच्या लोकांमध्ये वेगळा संदेश दिला जातो. तो संदेश लोकांमध्ये वरिष्ठांच्या माध्यमातून आज आमचा कुठलाही वरिष्ठ पदाधिकारी बोलायला तयार नाहीये का आम्ही ही सीट सोडली, परंतु लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण केला जातो. आणि अशा पद्धतीने जोपर्यंत ही सीट आम्हाला मिळत नाहीये तोपर्यंत आम्ही आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आमच्या वरिष्ठांनीही सांगितले आहे का सांगलीची सीट आणि भिवंडीची सीट ही कुठल्याही परिस्थितीत सोडली जाणार नाही. परंतु ग्राउंडवर गेल्यानंतर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश आहे किंवा टीव्हीवर बघितल्यानंतर हे नेहमी लोकांना संभ्रमित करण्याचं काम केलं जात आहे. तर पत्रकारांशीही आपण बोललं पाहिजे की अशा चुकीच्या बातम्या सातत्याने फैलवल्या नाही गेल्या पाहिजेत. आणि जी गोष्ट आहे का ही सीट कुठल्याही परिस्थितीत कोकणातली एकमेव सीट आहे आणि ती 100% निवडून येणार आहे. अशी सीट काँग्रेसचे इथले पदाधिकारी इथले कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीत सोडायला तयार नाही आणि ती सुटली गेली पाहिजे नाही अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं. आणि हे म्हणण्यासाठी आज आम्ही सर्व पदाधिकारी काँग्रेसच्या ह्या भागातले ठाणा आणि पालघर जिल्ह्यातले 4ही जिल्हाध्यक्ष इथे उपस्थित आहेत आणि प्रत्येकाची तीच मानसिकता आहे. प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची झोपडीतला असू दे, शहरातला असू दे, गाव खेड्यावरचा असू दे, त्या पद्धतीने ह्या 2-4 वर्षामध्ये कामाला लागलेल्या आहेत आणि तशा पद्धतीने आज ही सीट 100 नाही 101% निवडून येणार आहे. अशी सीट आम्हाला सोडायची नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ती व्यक्त करण्यासाठी आजची पत्रकार परिषद. तदनंतर लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि यावेळेस जर चुकीचे उमेदवार दिले गेले तर पुन्हा एकदा भाजपला संधी मिळेल. त्यामुळे आमची पक्ष संघटनेला वरिष्ठांना आमच्या सगळ्यांची विनंती आहे की कोकणामधून काँग्रेस हद्दपार करायची नसेल तर ही सीट काँग्रेसला राहिली पाहिजे आणि ती काँग्रेसचा तो हक्क आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आम्ही आज ठरावही केलेला आहे. जर कुठला एखादा निर्णय चुकीचा झाला तर आम्ही सर्व बसून त्याच्या विरोधात काय करायचं हा निर्णय आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही लोक आम्ही घेऊ. कारण इकडची परिस्थिती जर वरिष्ठांना माहीत नसेल तर मग आम्हाला त्यांना जाग आणावीच लागेल. त्याच्यामुळे हा सीट ही संपूर्ण हा आमचा अधिकार आहे, हा आमचा हक्क आहे, तो आम्ही सोडणार नाही. धन्यवाद. अध्यक्ष माननीय रशीदजी ताहिर साहेब असतील, माननीय दयानंदजी चोरगे साहेब असतील, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रफुल्लजी पाटील असतील, हे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय सचिनजी पोटे असतील, कल्याण जिल्हा अध्यक्ष माजी खासदार सुरेशजी टावरे साहेब व मनीषजी आपली भूमिका मांडण्यासाठी बसलेले आहेत. आज ही भिवंडी लोकसभा क्षेत्र वर्षानुवर्ष काँग्रेसचा पारंपरिक राहिलेला जो सीट आहे तो व्यवस्थितपणे काँग्रेस पक्ष लढवणार आहे आणि